नाचीज को सन्या कहते हैं, डिस्को सन्या। पार्थ भालेराव आणि संजय खापरे यांची जबरदस्त जुगलबंदी असणारा डिस्को सन्या नावाचा चित्रपट येत्या 5 ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय। सिनेमाचा ट्रेलर पाहून तर याचा कॉन्सेप्ट आणि परफॉर्मन्स खरंच एकदम कडक वाटतायत। फुटपाथ त्याला जोडून असणाऱ्या रस्त्याच्या पण काही लिमिट्स असतात। रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्यांनी कधी फुटपाथवर आणि फुटपाथवाल्यांनी कधी रस्त्यावर यायचं नसतं। तिथं मी तुला माझ्या लिमिटमध्ये भेटलेलो, पण तू तुझी लिमिट क्रॉस केलीस, म्हणून तुला असं का कुटाणा भोगावा लागतोय। नुकतंच या सिनेमाचं म्युझिक लॉन्च करण्यात आलं। अभिजित कवढळकर आणि सचिन पुरोहित या जोडीने सिनेमाला संगीत दिलंय। या इव्हेंटला या सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती, तेव्हा यांच्याकडून आम्ही सिनेमाबद्दल जाणून घेतलं। पहिल्यांदा हे सिनेमा विषयी मला सांगितलं त्यावेळी मी डन करूया असं म्हटलं, त्याला गोष्ट सुद्धा ऐकली नव्हती, पण ज्यावेळेला निराजकडून ही गोष्ट ऐकल्यानंतर मला कळलं की एक वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर आपल्याला करायला मिळतं, एक वेगळं द्वंद्व या सिनेमाच्या माध्यमातून। टॉम आणि जेरीचं कसं असतं तसं माणसांमधले टॉम आणि जेरी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे या चित्रपटाच्या माध्यमातून। आपल्या घामाची कमाई पण हिसकावली तर त्याचं रक्त काढल्याशिवाय आपण राहत नाही। जय छिंगाबुंगा। चिंता विसर माझ्या संगगा चिंगा। हा श्रेयस काय जिथे लाद घालतो तिथे पाणी नाही, अख्खी पाईपलाईनच काढतो। माझी काम करण्याची पद्धती कशी आहे की आपल्या को आर्टिस्ट बरोबर जर आपला रॅपो असेल, आपली फ्रेंडशिप असेल, तर रिफ्लेक्ट ऑन युअर परफॉर्मन्स, आणि म्हणून त्याचं सगळं ट्युनिंग आणि जो रॅपो दिसला ह्या सिनेमामध्ये, तर याचं उदाहरण म्हणजे मला त्याचं कारण त्यामागचं असं मला वाटतं की ते आमची फ्रेंडशिप। पार्थ भालेरावबरोबर काम करताना एक जाणवलं की ना वय मॅटर करत नाही, त्याची समज, त्या मुलाला ह्या वयात जी समज आहे आणि त्या पद्धतीनं तो काम करतो ते मला फार वाखाणण्याजोगं वाटलं त्याच्या बाबतीतलं। पिक्चर बघणार का साहेब? माझा टायटल रोल असलेला हा माझा फर्स्ट फिल्म आहे, सो खूप स्पेशल मुमेंट आहे, खूप भारी वाटते। आमचे डिरेक्टर नियाज सर जे आहेत, नियाज मुजावर, नियाज दादांनी खूप छान नरेट केली स्क्रिप्ट, सो तो जेव्हा नरेट करायचं तेव्हाच अर्ध काम व्हायचं, त्यामुळे खूप काही मेहनत घ्यावी लागली नाही। तो पोरगा तुझा नाजाज मुलगा तर नाही ना कॉलेजमध्ये केलेला प्रयत्न झालेला? वाटेल ते बरळतोस तू। दिग्दर्शकांविषयी सांगायचं म्हटलं तर नियाज एक उत्तम स्क्रीन प्ले डायलॉग लिहिणारा आहे, आणि ज्याचा स्क्रीन प्ले डायलॉग उत्तम असतो तो दिग्दर्शक उत्तम असतो असं मला वाटतं। फ्रेमिंगचं त्याला चांगलं नॉलेज आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे सिनेमा काय दाखवतोय यापेक्षा गोष्ट काय सांगतोय हे जास्त मला महत्त्वाचं वाटतं, आणि हे नियाज हे उत्तमरित्या त्यांनी पाळलेलं आहे आणि सांभाळलेलं आहे ती बाजू, त्यामुळे ह्या सिनेमाला एक चांगली धार आलेली आहे। या सिनेमाची आणखीन एक स्पेशालिटी म्हणजे याच्यासाठी बनवण्यात आलेलं हे स्पेशल गाणं। ओम नमः शिवाय, इन द नेम ऑफ फादर सन होली स्पिरिट बिस्मिल्ला आमीन। आत्तापर्यंतची जी एवढी गाणी मी गायलो आहे किंवा पुढे गाईन, त्याच्यामध्ये हे खूप एक वेगळं उभं राहणारं गाणं आहे। एक समाजामध्ये एक चांगला संदेश जावा, हा जो संदेश आहे ना तो लोकांना अनुभवायला मिळणार आहे, आणि आपलं गाणं इतक्या सुंदर सिनेमामध्ये आपण ऐकतो आणि लोक ऐकणार आहेत तेव्हा खूप वेगळा आनंद असतो। मैं फर्स्ट टाइम गाया है, बहुत ही मज़ा आया है, और गीत क्या कहूँ उसको भजन कहूँ या हमद कहूँ, क्या कैसे कहूँ, बहुत ही खूब लिखा है, बहुत ही खूब कंपोज किया है, जो आने वाले वक्त में लोग उसको गुनगुनाएंगे और याद रखेंगे। ॲक्च्युली
ॲक्च्युली हे काम खूपच जिकरीच आहे. म्हणजे निर्माता असताना पण त्याच फिल्मचं म्युझिक करणं हे काम खूप अवघड आहे मला असं वाटतं. आम्ही निर्माते म्हणून जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन आम्हाला मिळत नाही, म्युझिक कंपोजर म्हणून जरी मिळत असलं तरी निर्माता म्हणून ते मिळणं पण गरजेचं होतं. तर मला वाटतं की ह्या फिल्मचं म्युझिक खूप स्पेशल आहे. हा जो थॉट होता आणखीन तो त्याच्याच झोपडपट्टी स्टाईलनी उडत्या चालीचा असायला पाहिजे. त्याच्यावरती अप्रतिम लिरिक्स नियाजने लिहिले. आणखीन त्याच्यावरती आम्ही जेव्हा चाल बांधली तेव्हा तुम्ही पिक्चरमध्ये बघालच की ते गाणं खूप अफाट झालेलं आहे. आणखीन ते एक सगळ्या युवा पिढीला वेड लावणारं गाणं आहे. मला असं वाटतं की तुम्ही पिक्चर बघितल्यावर तुम्हाला वाटेल की म्युझिक कंपोजर आणि निर्माते दोन वेगळे लोक आहेत असं. असं हे सुंदर गाणं, हटके नाव आणि सुपर परफॉर्मन्स असणारा डिस्को सन्या. ट्रेलरवरून सिनेमा नक्कीच चांगला वाटतोय. आता बाकी गोष्टी या 5 ऑगस्टलाच कळतील. जय शेंगाबुंगा.